नमस्कार. मी सुरेश मसूरकर. आज तुमच्याशी संवाद साधतोय, पण एक वक्ता म्हणून नाही, तर तुमच्या सुखदुःखात भागीदार असणारा तुमचा एक मित्र म्हणून. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ना, जो आज आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या उशाशी येऊन बसलाय. आज 2026 उजाडलंय. आपण म्हणतोय की आपण खूप प्रगती केली. AI, कृत्रिम बुद्धिमत्ता आली, रोबोटिक्स आले. एका क्लिकवर हवं ते काम होतंय. पण कधी रात्री शांतपणे विचार केलाय का, की या सगळ्या मशीनच्या जगात माणसाच्या मनाचं काय होतंय? ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धीचा कारक मानला गेलाय. पण आज या बुधाची म्हणजे आपल्या बुद्धीची अवस्था काय झाली आहे ते माहिती आहे का? ती एका स्क्रीनमध्ये कैद झाली आहे. आजची नवीन पिढी खूप हुशार आहे. त्यांचा बुध कमालीचा तीव्र आहे. एकाच वेळी 4 कामं ती मुलं करू शकतात. पण माहिती आहे का, आज याच पिढीमध्ये सगळ्यात जास्त एकटेपणा आहे. एका बाजूला AI माणसासारखं बोलायला लागलंय आणि दुसऱ्या बाजूला घरातला माणूस मशीनसारखा गप्प झालाय. आई बाबा घरात असतात, मूल शेजारीच बसलेलं असतं, पण संवाद कोणामध्येच नसतो. बुध ग्रहाचं खरं काम फक्त विचार करणं नाही, तर विचारांची देवाणघेवाण करणं आहे. आज आपण सोशल मीडियावर हजारो मित्रांना लाईक करतो, पण जेव्हा मन घाबरतं, डोळ्यात आसू येतं, तेव्हा पाठीवर हात ठेवून मी आहे ना रे तुझ्यासोबत असा म्हणणारा माणूस मात्र शोधूनही सापडत नाही. काय करायची अशी बुद्धी जी आपल्याला माणसापासून दूर करते? कधीकधी हा बुध जेव्हा खूप कमजोर होतो ना मित्रांनो, किंवा राहू केतूच्या अंधारात सापडतो, तेव्हा तो माणसाच्या बुद्धीचा ताबा सोडतो. घरातली एखादी व्यक्ती अचानक शांत होते, एकटी बसून राहते किंवा स्वतःशीच पुटपुटायला लागते. वैद्यकीय भाषेत आपण याला मानसिक भ्रम किंवा नसांचे आजार म्हणतो. अशा वेळी समाज काय करतो? त्याला वेडा ठरवतो, त्याला कोपऱ्यात टाकतो, त्याची थट्टा करतो. पण विश्वास ठेवा, त्या व्यक्तीला कुठल्याही जादूटोण्याची नाही, तर तुमच्या प्रेमाची गरज असते. त्याचा मेंदू त्याला साथ देत नसतो. तो स्वतःच मनातल्या विचारांची युद्ध लढत असतो. बुध हा शब्दांचा राजा आहे. अशा वेळी तुमचे 2 गोड शब्द, तुम्ही दिलेली एक घट्ट मिठी त्या व्यक्तीला त्या मानसिक नरकातून बाहेर काढू शकते. औषधापेक्षाही नात्यांची ऊब मोठी असते, हे विसरू नका. ज्याचा बुध चांगला असतो तो माणूस खूप मोठा होतो. लेखन, पत्रकारिता, बिझनेस, IT क्षेत्र या सगळ्यात तो नावलौकिक मिळवतो. जगाच्या नजरेत तो खूप यशस्वी होतो. पण मित्रांनो, खरं सांगू का, जर तुमच्या घरात तुमची बहीण, तुमची मावशी किंवा घरातल्या स्त्रिया दुःखी असतील ना, तर तुमचा कितीही मोठा बंगला असला तरी समजावं तुमचा बुध नीच झाला आहे. कारण बुध ग्रहाचा थेट संबंध आपल्या घरातल्या बहिणींशी आणि मुलींशी असतो. जो माणूस आपल्या घरातल्या लक्ष्मीचा, आपल्या बहिणीचा आदर करू शकत नाही, त्याच्या बुद्धीला आणि वैभवाला काहीच अर्थ उरत नाही. जर या सगळ्या धावपळीत मन थकत असेल, बुध कमजोर होत असेल, तर महागातले खडे किंवा मोठे विधी करण्याची गरज नाही. अतिशय साधे, हृदयस्पर्शी उपाय सांगतो. निसर्गाच्या कुशीत जा. रोज सकाळी उठून थोडा वेळ त्या हिरव्यागार झाडाकडे बघा. ती झाडं काही न बोलता आपल्याला जगण्याची ताकद देतात. त्या मुक्या प्राण्यांना, पक्ष्यांना दाणा पाणी द्या. त्यांचा आशीर्वाद थेट बुधाला शांत करतो. नात्यांना वेळ द्या. आज रात्री घरी गेल्यावर मोबाईल बाजूला ठेवा. आपल्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालून फक्त 5 मिनटं बसा. त्यांच्या काळज्या समजून घ्या. बुद्धिदाता गणेशाच्या चरणी डोकं ठेवा. ओम बुधाय नमःचा जाप करताना देवाला एवढंच मागा, देवा मला हुशार बनव
किंवा नको बनवू, पण मला एक चांगला माणूस नक्की बनव. मित्रांनो, बुद्धी आपल्याला जगाशी जोडेल, पण भावना आपल्याला स्वतःशी जोडतात. AIच्या या युगात आपली बुद्धी यंत्र बनवू देऊ नका. विचार करा, पण त्याहून जास्त प्रेम करा. मी तुमचा सुरेश मसूरकर. आजचा हा संवाद तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेला असेल तर आपल्या माणसाशी आज नक्की बोला. काळजी घ्या. नमस्कार.